ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। आत्मप्रिय बंधूंनो, गरुड पुराणातील 3ऱ्या अध्यायाचं श्रवण आज आपण करणार आहोत. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान महाविष्णूंना गरुड विचारतो की पापी यमाचा हा संपूर्ण मार्ग ओलांडून यमाच्या घरी गेल्यावर त्याची गती पुढे कशी होते, त्याच्या बाबतीत नेमकं पुढे काय घडतं ते आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. भगवान सांगतात, हे गरुडा, बहुभीती नामक नगरीच्या पुढे 44 योजने लांब धर्मराजाचे नगर आहे. धर्मराजाचे म्हणजे यमाचे. जो पापी आहे तो त्या नगरीला बघूनच हा हा करीत रडतो आणि मग त्याचे ते रडणे ऐकून यमाचे नगरवासी लोक जाऊन द्वारपालाला सांगतात. त्या यमाच्या नगरीमध्ये धर्मध्वज नावाचा द्वारपाल आहे. तो द्वारपाल तेथून चित्रगुप्ताजवळ जातो आणि असा पातकी आला आहे म्हणून सांगतो. चित्रगुप्तही त्या पातकी जनांचे जे काही त्याने भूलोकावर पुण्यकर्म किंवा पापकर्म केले असतील ते धर्मराजाला म्हणजे यमदेवाला जाऊन सांगतो. भगवान म्हणतात, हे गरुडा, जे महानास्तिक महापाप करणारे अशा लोकांना धर्मराज तर स्वतःच ओळखतात. त्यांच्याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. तरीही यमदूत यमराजाला सांगतात की असा पापी आलेला आहे आणि त्या यमनगरीची व्यवस्था म्हणून किंवा फॉर्मॅलिटी म्हणून यम हा चित्रगुप्ताला त्याचं सगळं कर्म विचारतो, जरी त्या यमदेवांना माहीत असलं तरी. आणि चित्रगुप्तही हे सगळं जाणत असूनही त्याचे जे असिस्टंट आहे श्रवण आणि श्रवणी यांना विचारतो. श्रवण हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि ते स्वर्ग, पृथ्वी आणि खाली पाताळ ह्या 3ही लोकातून नेहमी संचार करीत असतात. यांना दूरचं बघण्याचं ज्ञान आहे यांच्याकडे आणि यांच्याकडे दूरचं ऐकण्याचंही ज्ञान आहे. पुरुषांचं कर्माबद्दल हिशोब श्रवण ठेवतात आणि स्त्रियांच्या कर्माचा हिशोब श्रवणी ठेवतात. मृत्यूलोकावर व त्याहून निराळ्या लोकांवर हे अधिकारी आहेत आणि हे नेहमी सत्य भाषण करणारे आहेत. जो मानव उत्तम व्रतांनी, दानांनी आणि सत्य भाषणांनी त्या श्रवण आणि श्रवणी या गुप्तहेरांना संतुष्ट करतो त्यासाठी ते सौम्य होतात. आता श्रवण आणि श्रवणीला संतुष्ट करायचं म्हणजे त्यांना काही लाच द्यायची, त्यांना काही पैसे खाऊ घालायचे असं नाही, किंवा यांच्यासाठी काहीतरी एखाद्या पूजापाठाचं, दान धर्माचं नाटक करायचं, अवडंबर करायचं असंही नाही. तर श्रवण आणि श्रवणी हे संतुष्ट कशी होतात? जे लोक धर्माच्या मार्गाने चालणारे आहेत, धर्मशास्त्राची आज्ञा पाळणारे आहेत, जे सत्याने वागणारे आहेत, जे मातापित्यांची सेवा करणारे आहेत, त्यांच्यासाठी हे गुप्तहेर, हे श्रवण आणि श्रवणी सौम्य होतात. प्रत्येक मनुष्याचे कर्म, मग ते वाईट असो किंवा चांगले असो,
त्याला साक्षीदार आहेत. दिवसा सूर्य आहे, रात्री चंद्र आहे, पृथ्वी आहे, पाणी आहे, वायू आहे, आकाश आहे, अग्नी आहे. ही पंचमहाभूत आहेत. सकाळ आहे, संध्याकाळ आहे, आणि विशेष म्हणजे धर्म आहे. आणि याही पेक्षा स्वतःचा आत्मा, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा आत्मा हा त्याच्या कर्माला साक्षीदार आहे. म्हणजेच यांच्यापासून लपवून आपण कोणतंही कर्म करू शकत नाही. अशा सर्व प्रमाणांनी यमराज पापी जणांच्या पापाचा निश्चय करून त्यांना भयंकर अकराळ विकराळ रूप दाखवितात. पापी लोक यमाचे ते अतिभयंकर रूप, हातात दंड घेतलेले, दिप्पाड शरीराचे, रेड्यावर बसलेले, प्रलय काळाच्या मेघाप्रमाणे गर्जना करणारे, काजळाच्या पर्वताप्रमाणे काळे कुळकुळीत, विजेसारख्या चकचकणाऱ्या आयुधांनी युक्त असे 32 दात, 3 योजनपर्यंत उंच अशी एखादी विहीर असावी अशा प्रकारे ते यमाचे नेत्र, लांब नाकाचे असे भयंकर रूप, मोठमोठ्या दाढांनी भयंकर तोंडाचे, लाल डोळे असलेले, लांब नाकाचे भयंकर असे रूप यमदेव ह्या पापी लोकांना दाखवतो. मृत्यू, ज्वर, नाना प्रकारचे रोग यांनी युक्त अतिशय भयंकर चित्रगुप्तही असतो. त्याचे सर्व दूत त्याच्याजवळ यमासारखीच आकृती धारण करून, रूप धारण करून असतात. ज्या पाप्याने कधीही दान केले नाही किंवा सत्कर्म केली नाही किंवा एखादं जप तप असे अनुष्ठान केले नाही, असा तो दुष्ट पापी त्या यम इत्यादिकांच्या भयंकर स्वरूपाला पाहून हा हा असे बोलतो व वारंवार थरथर कापतो व रडतो. नंतर त्या यमाच्या आज्ञेने चित्रगुप्त आपल्या कर्माचा शोक करणाऱ्या, रडणाऱ्या सर्व पाप्यांना बोलतात. काय बोलतात चित्रगुप्त? अहो दुराचरण करणारे, अहंकाराने भरून राहणारे, अविवेकाने राहणारे, तुम्ही कशा करता पाप संपादन केलं? हे पापी जन हो, काम तसाच क्रोध ह्यापासून अथवा पाप्याच्या संगतीने झालेले असे पाप तुम्हास आता दुःख देत आहे. तर असे पाप तुम्ही कशा करता केले? जर तुम्ही अत्यंत आनंदाने पूर्वी पापच केली तर आता तशाच यातना भोगा. आता मागे तोंड का फिरवता? हे पापी जन हो, तुम्ही जी फार मोठी आणि पुष्कळ अशी पापाचरण केली आहेत ती सर्व पापे दुःख भोगण्यासाठीच आहेत. कारण यमराज हा मूर्ख, दरिद्री, पंडित, धनवान, निर्बल आणि बलशाली या सर्वांवर सारखाच न्याय करणारा आहे. पापी जन तसे चित्रगुप्ताचे बोलणे ऐकून आपण केलेली पापे मनामध्ये आठवतात आणि त्याविषयी काही एक शब्द बोलू शकत नाही. यमधर्म ही त्या पापी जनांना चोराप्रमाणे स्तब्ध बसलेले बघून त्यांच्या पापाप्रमाणे जी शिक्षा असेल ती यथायोग्य शिक्षा भोगण्यास त्यांना आज्ञा करतात. त्याच्या आज्ञेवरून त्याचे ते यमदूत निर्दय होऊन त्या पाप्याला ताडण करतात आणि बोलतात. काय बोलतात? हे पापी जन हो, तुम्ही अतिशय भयंकर अशा घोर नरकात जा. यमराजाची आज्ञा पाळणारे ते प्रचंड एक मोठे अग्नीने पेटलेले वृक्ष त्या ठिकाणी आहे. त्याची लांबी 5 योजनेपर्यंत आहे व 1 योजन ते उंच आहे. त्या झाडाशी त्या पापी जनाला साखळ दंडाने त्याचे पाय वर करून, डोके खाली करून त्याला बांधतात आणि चापकाचा मार देतात. नंतर ते पापी तेथे
संतप्त होऊन रडतात, तेथे पापी जणांचा रक्षण करणारा दुसरा कोणीही असू शकत नाही. त्या शाल्मली नावाच्या वृक्षावर अनेक पापी तोंड खाली व पाय वर करून टांगून लटकत ठेवलेले असतात. त्यांना भूक व ताण्याची पीडा होते आणि त्यामुळे ते खूप थकून जातात. तशा त्यांना यमदूत ताडण करीत असतात, ज्यांना कोणाचाही आश्रय नाही. असे ते महापापी लोक हात जोडून त्या यमदूतांना म्हणतात की आमचे अपराधाची क्षमा करा. तथापि ते यमाचे दूत लोखंडाच्या काठ्या, मुदगर, तोमर, भाले, गदा, मुसळ यांनी प्रहार करीत असतात. ते इतके ताडण करतात की त्यापासून ते निश्चेष्ट व बेसावध होऊन पडतात. मग यमदूत त्यांना बोलतात की हे दुराचरण करणाऱ्या पापी जन हो, दुष्ट कर्म तुम्ही कशा करता केली? अन्न व पाणी भरपूर होते, हवा होती, हवेत ऑक्सिजन होता, आणि असे अन्न पाणी भरपूर असतानाही तुम्ही कधीही कोणालाही अन्नदान केलं नाही, पाण्याचं दान केलं नाही. अतिथी आला असता त्याचं आगत स्वागत केलं नाही, साधा त्याला नमस्कार सुद्धा केला नाही. पितरांच्या उद्देशाने कधी जलतर्पण सुद्धा केले नाही. घासातला अर्धा घास कधी कोणाला दिला नाही. फार तर काय, काकबली म्हणजे कावळ्याला कधी एक घास ठेवला नाही. अतिथी आला असता त्याला साधा नमस्कारही केला नाही. यमराजाचे व चित्रगुप्ताचे कधी तुम्ही ध्यान केले नाही, कारण हे आपल्या पापाचे शासनकर्ते आहेत. आपण जे पाप करत आहोत याचं कधी ना कधी फळ आपलं भोगावं लागेल. त्या फळाचा विचार तुम्ही कधी केला नाही. बिनदिक्कतपणे तुम्ही, बिनधास्तपणे तुम्ही केवळ पापच करीत राहिलात. कधी एखादी तीर्थयात्रा केली नाही, तीर्थात जाऊन कधी मन निर्मळ केलं नाही. शरीराचा मळ तर रोज आंघोळ करून आपण घालवतो, मात्र मनाच्या मळाचा कधीच विचार केला नाही. रोज आरशापुढे बघून आपण आपलं सुंदर शरीर नटवतो, बघतो, मात्र कधी मनात डोकावून बघितलं नाही की माझ्यात नेमका कोणता दोष आहे, माझा स्वभाव कुठे वाईट आहे, कोणत्या कारणामुळे मी चिडतो, काय मला लोभ आहे, काय माझ्यात काम आहे, काय लोकांचा मी द्वेष करतो, काय उगाचच मी कोणाचं तरी शत्रुत्व घेतलंय का, काय मी मनाने नम्र आहे का, काय मला लोकांबद्दल प्रेम वाटतं का. कधी आपण याचा विचार केला नाही. हे दुर्गुण घालवणं तर लांबच राहिलं, मात्र कधी विचार सुद्धा केला नाही. कधी स्वतःबद्दल आपण प्रामाणिक राहिलो नाही. कधी प्रामाणिकपणे आपण आपले दोष मान्य केले नाही. जर मनापासून प्रामाणिकपणे ते दोष मान्य केले असते तर निश्चित पश्चातापाच्या अग्नीमध्ये